नमस्कार. मोना कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोबीची भजी बनवणार आहोत. कोबीची भजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 वाटी बेसन पीठ आणि ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीने 1 वाटी कोबी घ्यायची आहे. बघू शकता. यापेक्षा जर का बारीक चिरता आली किंवा लांबसर चिरता आली तर तुम्ही तशी चिरू शकता तिला. तुम्हाला आवडेल तशी कापा. कांदासुद्धा उभा चिरायचा आहे. जितका बारीक कापता आला तेवढा बारीक कापा. एक मोठा आकाराचा कांदा, चवीनुसार तिखट टाकायचं आहे, तुम्हाला कमी जास्त जसं आवडत असेल तसं. आणि मी इथे धना पावडर आणि गरम मसाला माझा एकत्र आहे म्हणून मी 1 चमचा टाकते. ओवा नक्की टाका. भजीमध्ये किंवा पकोड्यामध्ये ओवाची चव खूप अप्रतिम अशी लागते, म्हणून ओवा नक्की टाकायचा. थोडंसं जिरं, कलरसाठी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. अशाच पद्धतीने आता सर्व जे कालवण केलेलं आहे आपण ते एकत्र करून घ्यायचं आहे. पाण्याचा एकही थेंब न टाकता मस्त कणिकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कधीकधी एखाद वेळेस पाणी थोडंफार लागू शकतं. जर का लागलं तर 1-2 चमचे तुम्ही पाणी त्याच्यात टाकू शकता. त्यात पाणी टाकायची गरज तर लागत नाही. बघू शकता थोडा वेळ आपल्याला ते मस्त मिसळून घ्यायचं आहे. कोबीमध्ये सुद्धा पाणी असतं आणि कांद्यामध्ये सुद्धा. कोबीमध्ये आणि कांद्यामध्ये आपण मीठ टाकलं की ते पाणी सोडतं. बघू शकता अशा पद्धतीने मस्त ओलसर गोळा झालेला आहे आपला. त्याला आता अजून थोडा नरम करायचा आहे. बघू शकता किती मस्त त्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यात अब्जॉर्ब झालेलं आहे. आता त्याला जास्त वेळ ठेवायचा नाही, नाहीतर अजून पातळ होऊन जाईल. म्हणून त्याला लगेच भजी बनवायला घ्यायची आहे. कढई तापवायची, त्याच्यात तेलही तापवायचं आणि जशा पद्धतीने आपण गोळा तोडतो तसाच त्याच्यात टाकायचा आहे. त्याला गोल वगैरे आकार द्यायचा नाही आहे. तेव्हा ती भजी दिसताना किंवा खाताना खूप छान लागते. तोडून डायरेक्ट त्याच्यात टाकायचं. त्याला गोल आकार वगैरे काहीही द्यायचं गरज नाही आहे. बघू शकता मस्त भजी बनवून तयार होईल. तेलसुद्धा छान तापलेलं आहे. जेवढे मावतील एका टायमाला तेवढेच टाकायचे, जास्त गर्दी करायची नाही. मस्त क्रिस्पी बनवून तयार होतील असे. तेल छान गरम पाहिजे. बघू शकता मस्त. अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि त्याला मस्त ब्राऊन कलर आला थोडा लालसर की मग काढून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त क्रिस्पी बनवून तयार झालेले आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भज्या काढून घ्यायच्या आहे. तुम्ही याला भजी पकोडा काहीही म्हणू शकता. फक्त कोबी आणि कांद्याची बनवलेली आपण. अतिशय भन्नाट चव लागते. सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये भजी आणि चहा वा एकच नंबर. पाऊस चालू असताना चहासोबत भजी झाली म्हणजे काही टेन्शनच नाही. खूप भारी वाटतं. असं एकही जण नसेल ज्याला पावसाळ्यात भजी आणि चहा आवडत नाही. सगळ्यांनाच आवडत असेल. म्हणून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप चविष्ट आणि भन्नाट चवीची असते. अशाच पद्धतीने आपल्या सर्व पकोडे किंवा भज्या बनवून घ्यायच्या आहेत आणि गरमागरम सर्व करायच्या आहे. बघू शकता मस्त. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघू शकता मस्त. थँक्यू.